ओके, आपण चालू करूयात. रेकॉर्डिंग ओके ऑन आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे, पूर्ण हे डिलीट करतो. जे पण आता मी ड्रॉइंग केलेलं आहे, पूर्ण मी डिलीट करतो आणि आपण एकदम फ्रेश पहिल्यापासून आपण बघूयात, की गोल्डने एक्झॅक्टली काय केलंय किंवा काय करण्याचा प्रयत्न करतोय गोल्ड. मी पूर्ण जे स्ट्रक्चर आहे मी डिलीट करतो, जे पण मी काय ड्रॉ केलं होतं ते. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं, तर आपल्याला बघायचंय की गोल्डने एक्झॅक्टली केलंय काय? आता समजा गोल्ड इथे रनिंग असेल, तर आता जी ग्रीन लाईन मी दिसते गोल्डसाठी हा आजचा फायनल सपोर्ट असेल. ह्याच्या खाली आलं तर मग गोल्ड वरती जाऊ शकत नाही. हेही सांगतो. आणि त्याच्यामध्ये पण समजा आता टॉप पासून जर गोल्ड पडत असेल इथून, तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे बघायचंय की गोल्डने किती सेलिंग दिली साइड खालच्या साइडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे का? ओके. तर मी त्याची रेंज काढतो सगळ्यात पहिल्यांदा. जी पण टॉपची कॅन्डल असेल 11-7.5 ची समजा मी त्याची रेंज काढली. डाउन साइड इंटर केल्याच्या नंतर मला एक लेवल बघायला भेटते. आता बेसिक सगळ्यांना माहिती असेल की आपण सगळ्यात पहिल्यांदा टॉप पासून रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो आणि समजा रेड लाईनला जर मार्केटने ब्रेक केला असेल, तर आपण त्याच्या पण खाली डबल स्ट्रक्चर असं ड्रॉ करतो, जे तुम्हाला इथे दिसत आहे. आणि सेम त्याच्यानंतर समजा आपण इंडिकेटर ऑफ केलं, छोट्या टाईम फ्रेमवरती जर आपण शिफ्ट झालो, तर इंटरनल म्हणजे जेव्हा आपण मोठ्या टाईम फ्रेमवरती रेंज काढतो आणि छोट्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात, की गोल्डने एक्झॅक्टली काय केलंय आणि आपण ट्रेड सुद्धा असाच प्लॅन करतो. इनकम्प्लीट आणि कंप्लीट वरती. जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, तर आपण ट्रेड घ्यायचा आहे, कंप्लीट असेल तर घ्यायचा नाहीये. म्हणजे समजा ही जी रेंज काढली आहे आणि गोल्डने जर सेलिंग दिली, समजा सेलिंग दिली 50% पर्यंत कंप्लीट स्ट्रक्चर आहे, गोल्ड आता वरती जाते, तर ट्रेड घ्यायचा नाहीये. 75 टच केला, गोल्ड वरती जाते, ट्रेड घ्यायचा नाहीये. 100 टच केलं, गोल्ड वरती जाते, ट्रेड घ्यायचं नाहीये. ट्रेड कधी घ्यायचा आहे? ज्यावेळेस इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल. इनकम्प्लीट स्ट्रक्चर इन द सेन्स मार्केटने समजा मूव्हमेंट दिली आहे, खालच्या साइडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. जर गोल्ड वरती जात असेल, तर आपल्याला इंट्राडेचा बॉक्स बॉडीपासून यूज करायचा आणि त्याच्यानंतर मग आपण सेलिंग किंवा बायिंगचा प्लॅन करू शकतो. जे आपण साइडला पेंडिंग स्ट्रक्चर असेल त्या साइडला. ओके. आता या साइडला तुम्हाला बघायला भेटत असेल, हा जो इंट्राडेचा जो बॉक्स आहे आपला 25% चा. आता जर तुम्ही नीट झूम करून बघितलंत ह्या ठिकाणी, तर 50% चा मला इथं ब्रेक दिसतंय. ही लेव्हल जी आहे मला ब्रेक दिसत आहे. ओके. लेव्हल ब्रेक असल्याच्या नंतर मी हा बॉक्स घेणार आहे. 25% चा जो पण बॉक्स आहे, तो मी खालून समजा बॉडीपासून मार्क केलाय या ठिकाणी. वरच्या साइडला मला पेंडिंग स्ट्रक्चर दिसतंय. म्हणजे जर गोल्डला खाली जायचं असतं, तर गोल्डने 50% चा रेजिस्टन्स घेतला असता आणि त्याच्यानंतर खाली गेला असतं. तर तसं केलं नाहीये. गोल्डमधूनच खाली आलेलं आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, सेम बॉक्सवरून बॉडीपासून जर मार्क केला, तर आपल्याला पिन पॉइंट खाली 50% ला एक बायिंगचा ट्रेड बघायला भेटतो. जो की इथे तुम्हाला दिसत पण असेल स्क्रीनवरती 130-140 पिपचा. ओके. आणि त्याच्यानंतर परत गोल्डने सेम लेव्हलला टच करून इथूनच खाली गेलेलं आहे. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हे मी सांगितलंय, की पेंडिंग स्ट्रक्चर असेल तर गोल्ड एकतर हायर हाय तयार करेल, म्हणजे जी पण ही लेव्हल आहे पेंडिंग ह्याच्यावरती, त्याच्यावरती एकदा जाईल किंवा सेम लेव्हलला पण टच करून खाली येऊ शकतो. मग ह्यालाच आपण ह्या स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो डबल बॉटम, डबल टॉप. जे मार्केटमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात. डबल बॉटम, डबल टॉप चार्ट पॅटर्नमध्ये येतात त्या गोष्टी. आणि सेम जिथून पण गोल्ड आता पडत आहे, तिथे जर मी हा बॉक्स लावला असा इंट्राडेचा, तर सगळ्यात पहिल्यांदा मला 75% ला किंवा 50% ला ट्रेड भेटायला पाहिजे होता, पण भेटला नाहीये. मार्केटने इथे खालच्या साइडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून गोल्ड वरती जाते. ओके. आणि कालचा जो सेलिंगचा ट्रेड होता, मी कसा शेअर केलता ते पण सांगतो. एक्झॅक्टली इथून टॉप पासून. इथून मी टॉप पासून सेलिंगचा ट्रेड का दिला होता तेही सांगतो मी. ओके. त्याच्या आधी या लेव्हलवरती पण थोडंसं लक्ष ठेवा तुम्ही. कारण ही फायनल लेव्हल आहे आजची. ह्याच्या जर खाली गोल्ड गेलं, तर मग वरती जाऊ शकत नाही. मग ते कंटिन्यू खाली जाईल किंवा साइडवेज होईल, व्हॉलेटाईल होईल. ओके. 1 मिनिट थांबा. सेम. ओके. तर जेव्हा खालच्या साइडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून गोल्डवरती जात असेल, तर आपल्याला हे बघायचंय की गोल्डने एक्झॅक्टली केलंय काय? मग आपण ते कसं बघणार आहोत? सेम बॉक्स घ्यायचा आपला 25% चा. तो बॉक्स आपण इथे ठेवू शकतो असा, या ठिकाणी. मग आपल्याला एक गोष्ट कळते की गोल्डने 62% ची पण लेव्हल खाली ब्रेक केलेली आहे. बरोबर. याचा अर्थ काय आहे, गोल्डला एकदा तरी खाली यायचं असेल. खाली यायचं असेल किंवा जसं मी मगाशी सांगितलं तसं सेम लेव्हलला एकदा टच करून वरती जावं लागेल गोल्डला. जे इथे तुम्ही बघताय.
सेम लेवलला टच करून गोल्ड वरती गेलेले, डबल बॉटम तयार करून. मग ह्याच्यात तुम्हाला ट्रेड भेटणार कसा? मग मी काय गोष्टी नोटीस केल्या एकदम टॉप पासून मी सेलिंगचा ट्रेड कसा दिला होता तेही सांगतो. मी सगळ्यात पहिल्यांदा जसं आपले कंडिशन आहेत, हा जो बॉक्स आहे मी वरती 50% असा ड्रॉ केला होता. हा एक माझ्यासाठी रेजिस्टन्स होता, जो की पिन पॉईंट तुम्हाला दिसत असेल गोल्ड कुठून खाली आलेला आहे इथे. आणि सेम तोच जर आपण बॉक्स घेतला, कारण गोल्डने ऑलरेडी 50% खाली इथे टोटल रेंजच्या 50% खाली गोल्डने कॅन्डल क्लोज केले आहेत, मार्केट पेंडिंग ठेवलेलं आहे. तर अशा वेळेस मग आपण डायरेक्टली हा 50%चा बॉक्स जर खालून बॉडी पासून मार्क केला, हाच बॉक्स खालून जर बॉडी पासून मार्क केला, तर अजून एक मला रेजिस्टन्स भेटत होता 75% या 50%च्या, जो मी इथे या ठिकाणी म्हणजे कन्फर्मेशन घेऊन मी प्रॉपर खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर होतं. म्यूट करा बाकीच्यांनी. तर हे डबल कन्फर्मेशन घेऊन प्रॉपर, आणि हे मी ह्याच्यासोबत मी ह्या पण गोष्टी एक बघितली होती, की समजा मी हे सगळं साईडला ठेवतो, मी हा बॉक्स साईडला ठेवतो, हा बॉक्स साईडला ठेवतो, आणि गोल्ड जर वरती जात असेल, तर मी इथे एक बाईंगचा ट्रेड दिला होता तुम्हाला, हेही सांगतो. या ठिकाणी पण एक बाईंगचा ट्रेड दिला होता. तो कसा दिलता मी? हेच सेम बघितलं होतं मी. जर तुम्ही हाच इंट्राडेचा बॉक्स यूज केलात, हे बघा, हा जर इंट्राडेचा तुम्ही बॉक्स यूज केलात खालून बॉडी पासून, तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की गोल्डनी ह्या बॉक्सच्या 50% ला सुद्धा ब्रेक केलेला आहे. हा बॉक्स बघा, खालून जेव्हा बॉडी पासून आपण ठेवणार आहोत, तेव्हा आपल्यासाठी सेलिंगचा पॉईंट काय असणार आहे? हा 50%चा. पण जर गोल्डने त्याला ब्रेकआउट केलेला असेल, तर मग ह्याचा अर्थ गोल्ड अजून वरती जाऊ शकतो. वरती जायचं असेल गोल्डला, तर मग हे बघा, सिंपल आहे. मी ह्याचाच 50%चा असा जर बॉक्स घेतला, ह्या बॉक्सचा, आणि वरून जर बॉडी पासून लावला, तर पिन पॉईंट मला इथे एक बाईंगचा ट्रेड बघायला भेटतो 50%ला. आणि हा ट्रेड मी शेअर केला होता काल. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली टॉप पासून पण मी इथून सेलिंगचा पण ट्रेड दिला होता. ओके. पण त्याच्यानंतर आपले मला वाटते 2-3 एसएल मिसमॅच झाले, आणि सकाळी पण ट्रेड प्रॉपर आपल्याला प्लॅन करता आले असते. इथून पण केला असता प्रॉपर हा बाईंगचा ट्रेड, आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन नुसार मी सांगितलं पण की इथून का बाईंग आली असती, इथून का सेलिंग आली असती. आणि आताची मुवमेंट पण बघा तुम्ही, जर इथं जर सस्टेन झालं गोल्ड, तर हे वरती जाऊ शकतं प्रॉपर. पण जर ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, तर मग आपण वरून टॉप पासून सेलिंगची रेंज काढणार आहोत. ओके, इथपर्यंत आपण येणार आहोत लाईव्ह मार्केटपर्यंत. पण त्याच्या आधी आपण बॅक पासून बघूत की गोल्डने केलंय काय, आणि आपण एक्झॅक्टली काय करत आहोत मार्केटमध्ये. ओके, तर हा बाईंगचा ट्रेड तुम्हाला फाइंड करता आला असता, आणि टार्गेट तुम्हाला कसं हे करायचंय, हा ट्रेडच तुम्ही का प्लॅन केलाय ते बघा. कारण वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. आपण जो पण 25% बॉक्स यूज केलेला आहे, हा त्याला ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्याच्या नंतर ना आपल्याला माहिती आहे की अप साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे या ठिकाणी, आणि रिट्रेसमेंटला आपण बाईंग केलेली आहे. एकतर हा जी पण ग्रीन लाईन दिसते तुम्हाला, ती आपल्यासाठी बाईंगची एंट्री होती या 50%ला या बॉक्सनुसार. आणि सेम हाच बॉक्स घेऊन जर तुम्ही इथे ठेवलात खाली, आणि मॅक्स गोल्ड जर इथपर्यंत आला असतं इथपर्यंत, तरी पण आपण एक बाईंगची एंट्री घेतली असती ह्या दोन कंडिशन नुसार. कारण की वरच्या साईडला पेंडिंग आहे, तसं तर खालच्या साईडला पण आहे, पण बोथ साईडला पेंडिंग ठेवून मार्केट खाली येत नाही. म्हणजे असं करत नाही मार्केट, की खालच्या साईडला पण पेंडिंग ठेवलंय, वरच्या साईडला पण पेंडिंग ठेवलंय, परत खाली आले, असं होत नाही. ज्या पण लेटेस्ट म्हणजे लेटेस्ट साईडला ज्या पण पेंडिंग असेल, त्या साईडला पहिल्यांदा कव्हर करतं मार्केट, आणि नंतर मग जे पेंडिंग ठेवलंय ओल्ड, तिकडे येण्याचा प्रयत्न करतं असं. त्याच्यामुळे बाईंगचा ट्रेड एकदम परफेक्ट दिला होता आपण. आणि ह्याचं जर टार्गेट तुम्हाला बघायचं असेल, तर समजा हे सगळं डिलीट केलं तुम्ही, आणि जो पण बॉक्स तुम्ही यूज करताय, तोच बॉक्स जर तुम्ही खालून जिथून पण मार्केट जात आहे, तिथून जर हा बॉक्स लावलात, तर पिन पॉईंट तुमच्यासाठी टार्गेट काय असणार आहे? हे 50चा असेल, त्याच्यानंतर हे 75चा असेल. पण जर नीट बघितलं तुम्ही, तर या 50-75ला गोल्डने प्रॉपर ब्रेकआउट केलेलं आहे. इथे पण ब्रेकआउट केलेलं आहे, आणि खालच्या साईडला पण इथे गॅप ठेवलेला आहे. तर खाली यायचं असेल तर असं गॅप ठेवून येणार नाही, किंवा इथून 75 पासून खाली यायचं असेल तर असं ब्रेकआउट करून खाली येणार नाही. याचा अर्थ काय की गोल्ड अजून वरती जाऊ शकतो. वरती जाणार आहे तर सेम आपण काय करायचंय, रिट्रेसमेंट बघायची कुठपर्यंत आली. समजा मी एका लाईनने डिलीट केल्या सगळ्या, त्याच्यानंतर जो पण त्याचा हा बॉक्स होता, हाच बॉक्स घेऊन तुम्ही पण बघू शकता वरून बॉडी पासून. पण सारखा हा जर बॉक्स तुम्ही हलवलात किंवा यूज केलात, तर तुम्हाला जिथून हा बॉक्स तुम्ही यूज केलाय ते थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होईल. त्याच्यामुळे त्याचा इंटरनल हा बॉक्स छोटा जर तुम्ही बघितला, की गोल्ड कुठून कुठपर्यंत खाली आलंय,
एक्झॅक्टली तुम्हाला ह्याच्या पण इथं 50%ला एंट्री भेटेल इथे. मी काल मला वाटतं कालच्या क्लासमध्ये पण तुम्हाला या गोष्ट सांगितली. एक तर डबल बॉटम पण आहे इथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी सॉलिड कॅन्डल आहे की त्याची विकच नाहीये. इथे बघा मी एरो दाखवतो या ठिकाणी. त्याची विकच नाहीये. गोल्डला खाली जायचं असतं तर गोल्ड इथून पण खाली जाऊ शकलं असतं. पण कधी जेव्हा ह्याच्या खाली कॅन्डल सस्टेन झाल्या असत्या. पण तुम्ही बघताय एक रेड कॅन्डल खाली आली, दुसरी लगेच आतमध्ये गेली आपल्या झोनच्या. नंतर दुसरी कॅन्डल परत खाली आली, लगेच अप साईडला गेली. ओके. आणि तसं पण वरच्या साईडला काय पेंडिंग होतं, मी इथे तुम्हाला सांगितलं की 75% वरती ब्रेकआउट केलेलं आहे गोल्डने. त्याच्यामुळे तुम्ही इथं एक एस-एल प्रॉपर मॅनेज करून जर ट्रेड घेतला असता, तर तुम्हाला एक्झॅक्टली वरचं टार्गेट भेटलं असतं. कसं भेटणार आहे टार्गेट? सेम हा बॉक्स समजा तुम्ही साईडला केलाय. हा 25% चा बॉक्स जर तुम्ही खालून लावलात, तर पिन पॉइंट वरती तुम्हाला टार्गेट बघायला भेटेल. एकतर हे 50, 50चं असेल तर 75. एक्झॅक्टली 75च्या नियर बाय गेलेलं आहे गोल्ड. त्याच्या आधी आपण हे लाईव्ह पण बघा. इथे मी सांगितलं होतं लाईव्ह. इथून गोल्ड आपलं कारण हा शेवटचा सपोर्ट आहे आजच्यासाठी आणि तुम्ही अक्षरशः बघा किती पिप्स रनिंग आहेत आता. 80 पिप्स रनिंग आहेत आणि जर गोल्डला फास्ट मुवमेंट पण पाहिजे मला आणि गोल्डला वरती जायचं असेल कारण या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे वरती. जिथून पण टॉप बनून गोल्ड खाली येतंय ना, ते पेंडिंग स्ट्रक्चर आहे. जरी तुम्ही छोटे-छोटे 3-3, 4-4 पॉइंटचे एस-एल जरी घेतले, तरी माइंडसेट खराब करून घ्यायचं नाहीये. कारण मार्केट शेवटी सुप्रीम आहे. तुम्ही आपण सगळे आहोत ते मार्केटमध्ये आपला सेटअप आणि कंडिशनवरती काम करून किंवा प्रॉपर डिसिप्लिनवरती राहून माइंडसेट तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. अशा गोष्टी आपण करू शकतो. मार्केटला काय करायचं ते मार्केट ठरवेल. ही मूव्हमेंट फक्त बघा मला वाटतं आता किती आहे? ठीक आहे 80-90 पिप्स रनिंग आहेत आणि वरच्या साईडला मला इथे पेंडिंग दाखवते. जर गोल्डला वरती जायचं असेल, तर हा सपोर्ट इम्पोर्टंट आहे आजचा. ओके. आणि आपण बघत होतो, की एक्झॅक्टली तुम्ही बायिंग केल्याच्या नंतर इथून तुमचं टार्गेट काय असू शकतं? एकतर हे 50, 75 आणि 50-75 पासून म्हणजे ट्रिपल कन्फर्मेशन. एकदा तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की इथून मी सेलिंगचा ट्रेड का दिला होता या ठिकाणाहून आणि त्याच्यानंतर ना आता पण तुम्हाला दिसत असेल, की एक्झॅक्टली इथूनच का मार्केट पडलं 50-75 पासून. ओके. असं डबल ट्रिपल कन्फर्मेशन घेऊन आपण हा सेलिंगचा ट्रेड प्लॅन केला होता आणि शार्प इथून जर बघितलं तुम्ही, तर ही सेलिंग पण आली होती. त्याच्यानंतर मग पुलबॅक किती आलाय ते पण बघूत आपण. सेम आपण 25% बॉक्स यूज करूयात. वरच्या साईडला समजा मी हे साईडला करतो, सगळं डिलीट करतो. जिथून पण सेलिंग येते तिथं आम्ही बॉक्स ठेवतो. खालच्या साईडला 75 पण दिसत आहे तुम्हाला एक्झॅक्टली. या 75 पासून पण कोणीतरी बायिंग केली असेल आणि बायिंग कुठपर्यंत केली आहे? खालच्या साईडला जर कंप्लीट स्ट्रक्चर असेल, पण ह्याचं म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये कंप्लीट आहे. पण एकदम मोठ्या ह्याच्यात जर बघितलं तर हे पेंडिंग आहे खालच्या साईडला इथे. पण आपण इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काम करतो ना. आधी मोठ्या टाईम फ्रेमवरती जातो, ट्रेंड बघतो, मार्केट काय करतंय ते बघतो आणि सगळ्या गोष्टी बघत मग आपण इंटरनलमध्ये कंप्लीट आणि इनकम्प्लीट वरती काम करतो. ठीक आहे. जर गोल्डने इथे 75ला आणि ते पण तुम्हाला चेक कसं करायचंय, हा बॉक्स घेऊन जर तुम्ही इथे ठेवलात, तर पिन पॉइंट 75ला जसं मार्केट सस्टेन होते, तसं तुम्हाला एक बायिंगचा ट्रेड बघायला भेटणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कंप्लीट स्ट्रक्चरवरती पण गोल्ड रिएक्ट करतं. जर करत असेल रिएक्ट आणि जर तुम्ही खालून जर हा बॉक्स लावलात, तर एक्झॅक्टली तुम्हाला वरती 50 म्हणजे 50% ला सेलिंगचा ट्रेड बघायला भेटेल. समजा तुम्ही वरून जर हा बॉक्स ड्रॉ केलेला आहे, खालच्या साइडला जर बघितलं तर कंप्लीट आहे. कंप्लीट असताना पण जर तुम्ही वीकपासून जरी हा बॉक्स लावलात, तरी प्रॉपर तुम्हाला 50% ला एक ट्रेड बघायला भेटते. आणि बॉडीपासून लावलात तर तुम्हाला पिन पॉइंट एंट्री भेटतीये आणि एक गोष्ट ही पण सांगतो, की खालच्या साइडला गोल्ड जर पेंडिंग आहे, तर गोल्ड कंप्लीट स्ट्रक्चर करत पण खाली येऊ शकतो. ओके. जसं की ह्या कंडिशनमध्ये आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता असं वाटत असेल, की खालच्या साइडला जर मी हा वीकपासून बॉक्स लावला, तर गोल्ड वरच्या साइडला पेंडिंग आहे. पण मायनर कधी-कधी थोडा एरर पण येतो. कारण प्रत्येकच सेटअप असे नसतात, की पूर्णच 100% हे असतील. आणि ह्याच ठिकाणी तसं गोल्ड थोडंसं वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर जरी दिसत असलं, तरी पण आपण जर बॉडीपासून मार्क केला हा बॉक्स, तर तुम्हाला पिन पॉइंट वरती सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतोय. ओके. आणि जिथून पण सेलिंग आली आहे, समजा तुम्ही वरून जर हा बॉक्स लावलात, कारण वरच्या साइडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठंच नाहीये. आपला 50%चा होता ट्रेड. ओके. तर प्रॉपर तुम्हाला खाली बॉक्स कंप्लीट झाल्या बायिंग बघायला भेटतीये. समजतंय का सगळ्यांना? या ठिकाणी पण बघा. फक्त तुम्ही हे बघा, की आता समजा
तुम्ही कसंही काम करा, फक्त तुमच्या कंडिशन वरती जर तुम्ही टिकून राहिला तर तुम्हाला ट्रेड कसा भेटतोय तेच बघा. समजा तुम्हाला असं वाटलं की वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, तुम्ही सेम हा 25% बॉक्स वरून जरी बॉडी पासून मार्क केला, तुमच्यासाठी सपोर्ट काय होता? हा होता 50चा. तिथे प्रॉपर सपोर्ट घेतला आणि परत ब्रेक केलेली लेवल. आणि सपोर्ट पण किती घेतलाय ते पण बघूयात आपण. एक्झॅक्टली सपोर्ट घेतलाय 70 म्हणजे 60 पिप्सचा घेतलाय. 60-68 पिप्सचा सपोर्ट घेतलाय आणि त्याच्यानंतर एसएल गेला. एसएल जाऊन पण जर गोल्ड खाली येत असेल, 75च्या पण खाली येऊन जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर करत असेल, तर तुम्हाला फक्त इनकम्प्लीट वरती काम करायचं आपण शिकलो आहोत. तर तुम्ही सेम बॉक्स जरी खालून बॉडी पासून मार्क केला असा, तरी पिन पॉइंट तुम्हाला इथे 50ला सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतोय. कारण मेन आपलं खालच्या साईडला पेंडिंग आहे या ठिकाणी. जसं मार्केट इथे रिॲक्ट करतंय, तुम्ही इथून सेलिंगचा ट्रेड करू शकता प्रॉपर. आणि सेलिंग पण कुठपर्यंत आली आहे बघा. हाच बॉक्स उचलायचा आहे. जिथून पण सेलिंग आली तिथे ठेवलात, तर खालच्या साईडला तुम्हाला एक लेवल बघायला भेटेल. ओके. हे बघा. इथे पण डबल बॉटम तयार केलेला आहे. आणि काल मी हे पण सांगितलं होतं की डबल बॉटम हा खालच्या साईडला बघायचा, वरच्या नाहीये. आणि तसं पण तुम्ही बघितलं तर एक्झॅक्टली हा तोच एरिया आहे सगळा. त्या एरियालाच डबल बॉटम तयार करून गोल्ड वरती जाते. ओके. आणि समजा तुम्हाला इथे समजलं नाही की तुम्हाला असं वाटलं खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर दिसतंय आणि सेम बॉक्स जर तुम्ही बॉडी पासून मार्क केला, तर आपण बघूयात गोल्डने काय केलेले. समजा तुम्ही बॉडी पासून हा बॉक्स मार्क केलात आणि वरच्या साईडला तुम्हाला सेलिंगचा एरिया कोणता आहे तुमचा? हा 50%चा आहे बॉक्सच्या. पण तिथपर्यंत गोल्ड गेलाय का? अजिबात नाही. त्याच्या खालीच गोल्डने साईडवेज होऊन इथं वर खाली करून क्लोजिंग दिलेली इथे. ओपनिंग कुठं झाली? इथे. ओपनिंग झाल्याच्या नंतर गोल्ड वरती जाऊन 50%च्या वरती क्लोजिंग करून खाली आलेले आहे. याचा अर्थ काय आहे? की वरच्या साईडला पण पेंडिंग स्ट्रक्चर ठेवून खाली आले. जर खाली यायचं असतं गोल्डला, तर त्यांनी काय केलं असतं गोल्डने? इथून वरती जाऊन एक्झॅक्टली 50%च्या खाली सस्टेन होऊन खाली आलं असतं. ओके. अशा कंडिशनमध्ये काय करायचंय आपण? आपल्याला आता समजा बाईंगचा ट्रेड बघायचा आहे. कारण वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे आणि खाली पण तुम्ही एक्झॅक्टली बघितलं तर हे डबल बॉटम पण तयार झालेले आहेत. मोठ्या टाइम फ्रेमवरती बघा तुम्ही तरी पण समजेल. ओके. तर एक्झॅक्टली वरून जर तुम्ही हा बॉडी पासून बॉक्स लावलात, तर सेम तुम्हाला 50%ला पिन पॉइंट एंट्री भेटली असती बाईंगची. एकदम सकाळी. ओके. आणि एक्झॅक्टली तुम्ही इथूनच बघू शकता कशी बाईंग आलेली आहे. आणि समजा तुमची इथं बाईंगची एंट्री जरी मिस झाली या ठिकाणी, समजा तुमची एंट्री इथं मिस झाली, तर तुम्हाला री एंट्री कशी भेटते ते पण बघा. हा बॉक्स तुम्ही डिवाइड केला. डिवाइड केल्याच्या नंतर जर गोल्डला खाली यायचं असतं, तर गोल्डने कुठून सेलिंग दिली असती? बरं समजा तुम्हाला असं समजत नाहीये, मी हे सगळं डिलीट करतो. मी हा बॉक्स साईडला ठेवतो. हा जो आपला 25%चा बॉक्स आहे, तो मी खालून लावतोय. वीक पासून का लावतोय? कारण खालच्या साईडला पेंडिंग मला दिसत नाहीये काय. इथे मी एरो दाखवतोय. या ठिकाणी जर मी वीक पासून हा बॉक्स लावला, तर एक्झॅक्टली तुम्हाला दिसत असेल, गोल्डला जर खाली यायचं असतं, तर गोल्डने ह्या 50%ला टच करायला पाहिजे होतं. पण टच केलंय का? केलं नाहीये. इथे प्रॉपर गॅप दिसतोय या ठिकाणी. जेव्हा पण गॅप असेल आणि गोल्ड जर खाली येत असेल, तरी माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी असेल की गोल्ड वरच्या साईडला जाणार आहे. वरच्या साईडला का जाणार आहे? कारण वरती मला गॅप दिसतोय, पेंडिंग स्ट्रक्चर दिसतंय. आणि तुम्ही आयडेंटिफाय पण करू शकता सेम याचं डिवायडेशन करून. डिवायडेशन केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की इथे गॅप आहे वरती. ओके. समजतंय का? एकदा बघा. काही डाऊट असतील तर विचारा, म्हणजे आपण कंटिन्यू करूयात. सर 30 मिनिटाला या. हो, बोला. सर तुमचा 30 आवाज ब्रेक मिनिटाला आहे ना? होतोय. ब्रेक होतोय आवाज. थोडंसं रेंज मध्ये या. 30 मिनिटाला आहे सर, 30 मिनिटावर. 30 मिनिटावर येऊ का? हॅलो. ही आहे 30 मिनिटाची टाइम फ्रेम. पुढे ओके सर, आजच्या दिवसाचं 1 मिनिट हे क्लिअर करता का सगळं? आता लगेच क्लिअर करता येणार नाही, कारण अजून बाकीच्यांचे पण डाऊट आहेत ना. ओके. मी एक काम करतो, इथे बघा मी सर. डायरेक्टली दुसरा हा दुसरा चार्ट घेतो. मी दुसरा चार्ट घेतो. 30 मिनिटाचा मी दुसरा चार्ट घेतलाय. सेम आहे, ब्रोकर पण होंडाचे. मी समजा हे लॉक करून बाकीचे डिलीट करतो गोष्टी. इंडिकेटर ऑफ करतो. आता
ठीक आहे. आता सांगा. आता आजच्या दिवसाची लेवल काढायची आपली, बरोबर? तर हम्म, जो हा प्रिव्हियस स्विंग आहे, हम्म, आजच्या दिवसाची आपल्याला समजा बाईंग लेवल काढायची आहे. तर ओके. आपण इथनं काढणार ना, जो खालचा स्विंग आहे तो? मग तेच सांगत आहोत. इतक्या वेळ मी काय सांगतोय, की जरी नाही, नाही तुम्हाला सर, 1 आजच्या मिनिट. दिवसाची रेंज जरी तुम्हाला आजच्या दिवसाची रेंज काढायची असेल, तर आजच्या दिवसापुरताच विचार करायचा नाहीये. मार्केटमध्ये हाय लो नावाचा पण प्रकार असतो, स्विंग हाय, स्विंग लो. तर स्विंग हाय पासून बघायचंय, की खालच्या साईडला कुठे पेंडिंग स्ट्रक्चर आहे का? जर खालच्या साईडला पेंडिंग असेल, तर मग आपण विचार केला असता, किंवा जी पण आपण वरून टॉप पासून रेंज आहे, ती रेंज आपण डबल घेतली असती अशी, जर खालच्या साईडला पेंडिंग असेल तर. समजतंय का? आणि सेम हाच बॉक्स जर तुम्ही 50% खालून बॉडी पासून जर मार्क केलात, तर वरती तुम्हाला पिन पॉईंट सेलिंग बघायला भेटणार आहे. हा बॉक्स कंप्लीट झाल्या किंवा इथं 50% ला. ओके. मोठ्या टाइम फ्रेमवरती बघायचंय. का बघायचंय? कारण मोठ्या टाइम फ्रेमवरतीच तुम्हाला कळणार आहे, की पेंडिंग स्ट्रक्चर कुठे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिफ्ट होते छोट्यावरती. सर मी म्हणजे थोडा तुम्हाला लेट आलो. आजची हा तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल याच्यानंतर. आणि भले मला एक तुम्हाला आजची क्वेश्चन रेंज होता. काढायची असेल किंवा कालची रेंज काढायची असेल, तुम्हाला कोणत्याही दिवसाची रेंज काढायची असू द्या, तुम्हाला फक्त स्विंग हाय आणि स्विंग लो सिलेक्ट करायचंय. सर, रेंज कंप्लीट झालं ह्याचं आयडेंटिफिकेशन आपण कसं करू शकतो? की हां, हे कळतं आपल्याला रेंज कंप्लीट झाली. हे कसं सिंपल कळेल? आहे. रेंज जर काढली आपण, समजा सेलिंगची रेंज काढली आहे, मार्केट इथून सेलिंग होत आहे, 50% ला टच किलो करून जर वरती गेला तर हे कम्प्लीट आहे माझ्यासाठी. त्याच्यानंतर ओके. सेम जर खाली खाली येऊन जर 75 पासून वरती जात असेल, तर माझ्यासाठी कम्प्लीट स्ट्रक्चर आहे हे पण. त्याच्यानंतर जर खाली येऊन 100 पासून वरती जात असेल, तर हे पण माझ्यासाठी कम्प्लीट असणार आहे. कारण तुम्ही जर एक बघितलं, आपण जर ह्या रेंजचं पार्टिशन केलं, तर पार्टिशन मध्ये ज्या पण महत्वाच्या लेवल आहेत, ही 50 ची असू शकते, 75 ची असू शकते, 100 ची असू शकते. इथून जर गोल्डने युटर्न घेतला, तर तो माझ्यासाठी कम्प्लीट असेल. आणि त्याच्यामध्ये मध्ये पण तुम्ही अजून छोटे छोटे पार्टिशन जर केलेत, इथून पण तुम्ही एक पार्टिशन केला, असं एक बॉक्स ड्रॉ केला, त्याच्यानंतर इथे पण एक बॉक्स ड्रॉ केला. ओके, ही माझ्यासाठी 50 ची लेवल आहे, ही माझ्यासाठी 75 ची आहे लेवल, त्याच्या खालची 100 ची लेवल आहे. जर मी हा बॉक्स डिलीट केला, तर हे जे मी पार्टिशन छोटे छोटे केलेले आहे, त्याच्या आतमध्ये पण एक लेवल दिसतात ना, ही 62 ची लेवल दिसते मला. बरोबर. मग ह्याच्यामध्ये पण ह्याच्यावरती पण टच करून गोल्ड युटर्न घेऊ शकतो, पण ते प्रॉपर युटर्न त्याच्यावरती कॅन्डल क्लोज केल्या आणि जर युटर्न घेतला तर मग. पण शक्यतो गोल्ड असं करत नाही. मेन ज्या लेवल आहेत त्या 50, 75 आणि 100. ओके, ह्या लेवल आहेत महत्वाच्या. पण त्याच्या आतमध्ये जरी गोल्डने इंटरनल स्ट्रक्चर तयार केलं, तरी आपण त्याला असं हे करणार ना, म्हणजे इग्नोर करणार नाहीत आपण त्या स्ट्रक्चरला. समजतंय का? बरं. सर, आजची जर समजा तुम्ही आजच्या दिवसाची तुम्हाला पहिली लेवल जर काढायची, पहिली रेंज काढायची असेल, तुम्ही कुठनं काढली असती? सोप्पं आहे. जर मला आजच्या दिवसाची रेंज काढायची असती आणि गोल्ड ओपन झालं या ठिकाणी, तर मी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं असतं. मी टॉप पासून सेलिंग काढली असती, खालच्या साईडचा विचार केला असता, काय केलंय गोल्डनी. त्याच्यानंतर मी बॉटमची रेंज काढून वरती बघितलं असतं, एक्झॅक्टली सेलिंग कुठून आली आहे. आणि जर तुम्ही विचार केला, त्याला मी लाईव्ह मध्ये सांगतो. आता समजा मी हीच रेंज काढली, हे मी डिलीट करतो. समजा मला या ठिकाणी काहीच कळत नाहीये, खालच्या साईडला पेंडिंग आहे का नाही मला काही समजत नाहीये, आणि खालची जर मी रेंज काढली बॉटमची, ऑगस्ट 11-13 ची कॅन्डल आहे. 13 अपसाइड. जसं मी रेंज काढतोय, तसं मला एक गोष्ट नोटीस होतीये, की गोल्डने एक्झॅक्टली सेलिंग कुठून केलेली, हे बघू शकता तुम्ही. समजा मी इथून इथपर्यंत बॉक्स ड्रॉ केलेला आहे. ही माझी ह्या स्विंगची रेंज आहे, जिथे मी आता एरो दाखवतोय. ह्या स्विंगची माझी ही रेंज आहे. ओके. समजा मी इंडिकेटर ऑफ केलं, जर बघितलं, तर एक्झॅक्टली गोल्डने काय केले ते मला दिसतंय. पार्टिशन पाडून पण तुम्ही बघू शकता. एक्झॅक्टली काय केले ते दिसतंय. कुठून म्हणजे मी एक तुम्हाला बघायची आहे, की गोल्डने काय केलेलं आहे. ह्या ठिकाणी मला कंप्लीटली इथून सेलिंग दिसतीये बघायला. ही 62 ची पण लेवल आहे आणि त्याच्यानंतर वरती 75 ची आहे. जर तुम्ही छोट्या टाईम फ्रेमवरती जर शिफ्ट झालात, तर तुम्हाला समजेल बऱ्याच गोष्टी इथे. ह्याचा अर्थ ती रेंज कंप्लीट आहे ना सर? ही रेंज कंप्लीट आहे प्रॉपर. ही रेंज का कंप्लीट आहे ते पण सांगतो. जसं मी मगाशी सांगितलं, की 62 च्या खाली सगळ्या कॅन्डल क्लोज आहेत इथे.
याच्यावरती कॅन्डलच क्लोज नाही. बरोबर. जर 62च्या वरती कॅन्डल क्लोज झाल्या असत्या तर मग मी म्हटलं असतं की वरच्या साईडला पेंडिंग आहे. मग मी परत इथून सेलिंगची रेंज नसती काढली. जी पण ही कंटिन्यू बाईंगची रेंज आहे त्याला मी त्याचा यूज केला असता मी. ओके. पण ह्या केसमध्ये जर वरचं स्ट्रक्चर कम्प्लीट असेल आणि गोल्ड जर खाली येत असेल तर परत आता मी काय करणार आहे, मी जाणार या माझ्या टाइम फ्रेम वरती. समजा हा बॉक्स मी डिलीट करतोय. कारण वरचा विचार केला मी. आता वरचं सगळं मी स्ट्रक्चर पण बघितलं, अभ्यास पण केला. वरचं मी डिलीट करतो सगळं. आता वरून मी बॉटम पर्यंत एक रेंज काढतो. एकदम टॉपची कॅन्डल कोणती? 19ची. 19 डाऊन. ओके. आता ह्या साईडला जर बघितलं तर एक्झॅक्टली मला बघायचं की गोल्डने ह्या सेलिंगच्या रेंजमध्ये काय केलेलं आहे. टॉप पासून मिड पर्यंत बॉक्स ड्रॉ करणार आहे. समजा मी इंडिकेटर ऑफ केलं, इंडिकेटरचं काम झालंय माझ्यासाठी. त्याच्यानंतर जेव्हा मी अजून एक 75% ची लेवल घेईल तर एक्झॅक्टली गोल्ड वरती कुठून गेले ते मला दिसेल. 75 पासून. दिसतंय सगळ्यांना? ह्याचा अर्थ काय आहे माझ्यासाठी? खालची रेंज पण कम्प्लीट आहे इथली, जी पण आता मी सेलिंगची रेंज काढली. समजतंय? सर पण त्याला जरासं रिजेक्शन पण नाही, जरासा गॅप आहे सर नॉर्मल. चालतं एवढं? एवढा तेवढा गॅप चालतो. कारण मी मगाशी पण सांगितलं ओके. की जर छोट्या टाइम फ्रेम वरती तुम्ही आलात, शिफ्ट झालात ना, छोट्या टाइम फ्रेम वरती, तर मी ह्या गोष्टी पण शिकवलेल्या आहेत ना कम्युनिटी मेंबरला की सेम हा, डबल लेवलला टॉप. जर बरोबर. तुम्हाला डबल बॉटम तयार होतं सेम लेवलला, तू पण राईट, कम्युनिटीमध्येच राईट, आहेस राईट. ना. बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि इथून हॅलो. जर गोल्ड वरती जात असेल तर मग मी काय करणार आहे, आजच्या दिवसाची मी फ्रेश रेंज काढणार आहे. समजतंय का? ती पण वरच्या साईडची. येस. खालच्या साईडला कुठं कन्फ्युजन राहिलंय का आता, किंवा असं वाटतंय का की खालच्या साईडला मला असं वाटतं की पेंडिंग आहे? अजिबात नाहीये. प्रॉपर डबल बॉटम तयार करत करत गोल्ड हायर हाय तयार करत वरती जाते. समजतंय का? सर काय परत डाऊट आहे एकदा का 30 ह्याच्यामध्ये मिनिटावर या. खालची? आणि हेही सांगतो, जेव्हा तू म्हणजे तुम्ही काल जर रेंज काढली असती, समजा तुम्ही बॉक्स यूज केला असता हा 50% चा करा किंवा त्याच्या आतमध्ये करा तुम्ही हा बॉक्स. 25% चा बॉक्स तयार करा. हा जर बॉक्स हॅलो. डिलीट केला, एकच मिनिट, खालच्या साईडला जर हॅलो. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, जर गोल्ड वरती, एकच मिनिट, गोल्डच्या वरती जात असेल तर तुमच्यासाठी सेलिंगचा ट्रेड पण बनणार आहे. कारण मी खूप वेळा सांगितले की खालच्या साईडला जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, गोल्ड जर वरती जात असेल, ओके, तर आपण काय करायचंय, जो पण आपला हा बॉक्स आहे तो खालून जर तुम्ही मार्क केलात तर एक्झॅक्टली तुम्हाला इथे सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतोय टॉपला. समजतंय का? हॅलो. बोला. आजचे दोन्ही ट्रेड तुमचे एस हिट झाले का? दोन ट्रेड दिले तुम्ही? एसएल हिट म्हणजे मी हे पण सांगतो तिथपर्यंतच येणार आहे मी. त्याच्या आधी मी ना एक रेंज काढतो. आजचा ट्रेड आपल्याला बघायचा आहे ना. आणि मी सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून पण टाकला होता की काय. आणि एक गोष्ट हे बी सांगतो की आता सध्या काय झालंय की ट्रेड म्हणजे बरेच लोक सजेस्ट करत असतील ना आपली चॅनेल, तर बरेच लोक फक्त ट्रेड घेण्यासाठी येत आहेत. मला अक्षरशः सकाळी आणि काल पण मी बघितलं की बरेच लोक फक्त ट्रेड शेअर करा सर, ट्रेड शेअर करा, एसएल सांगा, टार्गेट सांगा, कुठून एंट्री घ्यायची, इतके मेसेज म्हणजे मी दाखवू पण शकतो. भरपूर मेसेज आलेले आहेत. आणि जर मेसेज जास्त येतात त्याचा अर्थ मी पण थोडंसं म्हटलं की चला ट्रेड शेअर करूया. आणि आपण काम करतो इनकम्प्लीट वरती. पण सकाळी जर बघितलं तर कन्फर्मेशन, आता मी बाईंगची रेंज काढतो. आतापर्यंत आपण बघितलं की इथून कम्प्लीट रेंज आहे, खालची कम्प्लीट आहे. आता मला इथून अपसाईडची रेंज काढायची, ते मी काढून दाखवतो एक्झॅक्टली. सकाळी मी काय केलं होतं ते. 23.5 ची कॅन्डल आहे. नाही, सकाळची ना आत्ताचा पण नाही सेलिट झाला ना. आता पण तुम्ही ट्रेड दिलता ग्रुपला टाकलेला हा, ना. मग तेच सांगतो ना. आपण तिथपर्यंत लाईव्ह मार्केटमध्येच येणार आहोत. आपण काय मार्केट पासून कुठं लांब नाही जाणार. आणि एसएल हिट झालाय हे लपवायचं कारणच नाहीये. कारण प्रॉफिट जेव्हा हिट होतात तेव्हा आपण थोडीच लपवतो. तुम्ही मागचे सगळे जाऊन प्रॉफिट पण बघू शकता. आता कालचे सेलिंगचं किती मोठं प्रॉफिट होतं. या ठिकाणी कोणी घेतलंय का प्रॉफिट? नाही घेऊ शकत एवढं मोठं. आणि प्रॉपर मी दिलं पण होतं टॉप पासून. ओके. त्याच्यानंतर बरेच मी बाईंगच्या पण एंट्री दिलेल्या आहेत. हे पण दिली होती ना मी इथून एक्झॅक्टली बाईंगची एंट्री दिली होती. ही कोणी कॅच केली का इथपर्यंत? नाही केली. ओके. तर ह्या वेळेस आता मी जर रेंज काढत आहे बाईंगची, तर मी समजा इथून इथपर्यंत काढली. डबल स्ट्रक्चर का घेतोय मी? वरच्या साईडला 50% ला ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्यामुळे मी डबल स्ट्रक्चर घेतोय. इंडिकेटर ऑफ करतोय.
इंडिकेटर ऑफ केल्याच्या नंतर समजा मी छोट्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट झालो, इथे मी ड्रॉ करून दाखवतो. ही माझी रेंज आहे. हा बॉक्स मी मोठा डिलीट करतो. ही रेंज आहे. मी दिसण्यासाठी हा बॉक्स असा ड्रॉ केलेला आहे. आधी खूप मोठा ड्रॉ केला होता. तर वरच्या साईडला जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर गोल्डने आता खाली येऊन हा जो पण 50% बॉक्स आहे त्याचा सपोर्ट घेऊन वरती गेलं पाहिजे. जर इथून वरती गेलं नाही, याच्या खाली जर क्लोजिंग केली तर मग माझ्यासाठी ही पूर्ण रेंज इनव्हॅलिड होईल आणि मला मग परत टॉप पासून एक रेंज काढावी लागेल सेलिंगची. पण जोपर्यंत गोल्ड ही लेवल सस्टेन करते तोपर्यंत माझा बायस हा अप साईडलाच राहील. का राहील? कारण वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. आणि सकाळचं पण मी ट्रेड सांगतो. सकाळी आपण सिंगल रेंज घेतली होती कारण मार्केटने तेव्हा 50% ब्रेक केलं नव्हतं. हे जे तुम्हाला ब्रेक दिसतंय ना, हे ब्रेक केलं नव्हतं. ओके. तर आता आपण जरी डबल रेंज घेतलेली असू तरी आपण डबल रेंजचा 25% बॉक्स यूज करायचा नाही. आपण डबल रेंजचा त्याच्या निम्मा बॉक्स यूज करायचा आहे. म्हणजे हा बॉक्स यूज करायचा आहे आपल्याला. पहिल्या रेंजचा 25% बॉक्स करायचा आहे, टोटल रेंजचा नाही. ओके. आणि मी तुम्हाला एक एक हे सांगतो, स्विंग सांगतो, कुठून इनकम्प्लीट आहे, कुठून कम्प्लीट आहे आणि ते खरंच काम केलंय का ते पण बघूत आपण. समजा हा बॉक्स तुम्ही घेतलेला आहे. तुमच्यासाठी 75% लेवल कोणती असणार आहे या बॉक्ससाठी? ही असेल. कारण हे तर नंतर न ब्रेकआउट केलेलं आहे इथे. हे तुम्हाला माहिती नाही असं मी समजतो. एक काम करूत आपण, रिप्ले मोड ऑन होते का बघूयात. म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल. एकच मिनिट. ओके. स्टार्ट न्यू. समजा मी इथपर्यंत घेतो रिप्ले मोड. ओके. आता या ठिकाणी जर बघितलं तर पुढचं मला काहीच माहिती नाहीये. मी सिंगल रेंज घेतली जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आणि त्याचा मी 25% बॉक्स घेतलाय. माझ्यासाठी इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठं असणार आहे? नीट बघितलं तरी ते 75लाच. इथे गॅप दिसतोय प्रॉपर सगळ्यांना दिसत असेल गॅप दिसत असेल तर मी हा बॉक्स घेऊन जर खाली मार्क केला तर माझ्यासाठी एंट्री असायला पाहिजे होती 50-75ला या ठिकाणी. 50 आणि ह्या बॉक्सच्या 75ला, जे की मार्केटने तिथून अपसाईडची रॅली पण दिलेली आहे. मग हा ट्रेड कोणी कोणी कॅच केलाय? मला सकाळी फक्त एक 6 स्क्रीनशॉट आले होते. जे मॉर्निंगचे ट्रेड आपले तयार झाले ते. हे बघा. प्रॉपर इथून सपोर्ट घेतलेला आहे. हा ट्रेड कोणी कोणी कॅच केलेला आहे. त्याच्यानंतर सेम. आता पुढचं तर मला माहिती नाहीये की गोल्ड एक्झॅक्टली कुठून खाली येईल. 100 पासून खाली येईल का त्याच्यावरती पण जाईल. त्याच्यासाठी मी असं तुम्हाला रिप्ले मोड करून दाखवतोय. ओके. आणि सेम तुम्ही जर बघितलं जिथं पण रिट्रेसमेंट असेल, म्हणजे आपण आता प्रॉपर बघितलं की 75च्या इथे जर गॅप असेल आणि गोल्ड जर खाली आलं तर ते अप साईडला पेंडिंग आहे त्याच्यामुळे वरती गेलंय. सेम इथे पण तुम्ही बघितलं तर बरोबर 50%ला सपोर्ट घेतला, इथून अप साईडला गेलेलं आहे. आणि 50% पासूनच का सपोर्ट घेतलाय कसं कळणार आहे तुम्हाला? कारण वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल. ते पण तुम्हाला ड्रॉ करायचं. कसं काढणार आहात? सोपं आहे. ह्याच बॉक्सचा 50% असं ड्रॉ करायचं आहे एक्झॅक्टली. वरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल, चला 50%ला जरी इथे टच होऊन जरी खाली येत असेल आणि तुम्ही हाच बॉक्स वीक पासून जरी लावलात तरी तुम्हाला इथे 50%ला एक ट्रेड भेटणार आहे. इथे एक्झॅक्टली. जर ह्याच्या खाली जर कॅन्डल क्लोज केल्या असत्या गोल्डने, इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं असतं आणि जर वरती गेला असतं तर हा जो 50% हा जो छोटा बॉक्स आहे तिथून एक सेलिंग बघायला भेटली असते आपल्याला. जसं मी शिकवलंय. समजतंय का? म्हणजे कम्प्लीट रेंज असून जर आपण वीक पासून जर बॉक्स ड्रॉ केला, सेम बॉक्स हाच 25चा आणि जर खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर असतं तर मग आपण सेलिंगचा ट्रेड घेतला असता. असा अंदाजून तर कुठं पण सेलिंग केली नसती. पण जर कम्प्लीट आहे इथं परफेक्टली जर गोल्डने ही कॅन्डल सस्टेन केली, दुसरी कॅन्डल प्रॉपर पुलबॅक देतीये, तर अशा केसमध्ये तुम्ही बाईंग का करू शकत नाही ते? 100% करू शकता. त्याच्यानंतर सेम बॉक्स घ्या, त्या ठिकाणी ठेवा बॉडीपासून. इथे पण तुम्हाला दिसतंय 50%ला बाईंग. जर एवढे ट्रेड जर तुम्हाला स्वतःला प्रॉपर अभ्यास करून भेटत असतील, तर मग तुम्ही वाट कोणाची बघताय? मला हे समजत नाही.
कारण तसंही आपण पूर्ण बघतो की खालच्या साईडला तर कुठे पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. आपण मागाशी अनालिसिस करत करत इथपर्यंत आलोत ना लाईव्ह मार्केट पर्यंत. बरोबर. समजतंय का? आता हे लाईव्ह मार्केटचं सकाळचं माझं पण सांगतो. मी काय केलं होतं ते. मी सगळ्यात पहिल्यांदा ही 90ची रेंज काढली होती. हे सगळं मी डिलीट करतो समजा. हे डिलीट करतो, हे डिलीट करतो. ओके. तर या ठिकाणी जर बघितलंत ना, तर मी इथं एक गॅप बघितला होता. इथे आणि गोल्ड इथून यू-टर्न घेत होतं इथून. यू-टर्न घेतल्याच्या नंतर हा जो बॉक्स आहे तो मी इथं ठेवला होता बॉडीपासून असा. तर सेलिंग आली पाहिजे होती, पण गोल्डने त्याच्या आधीच वरती स्पाइक मारला. स्पाइक मारून आपली जी लेवल आहे ती इनकम्प्लीट ठेवली वरच्या साईडला आणि ह्या कंडिशनमध्ये गोल्ड खाली येऊन प्रॉपर परत मग सपोर्ट घेऊन वरती गेलं. मी सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ पण तयार केलेला आहे. त्याच्यात पण तुम्ही बघू शकता हे सगळं लेवल. त्याच्यानंतर मग ह्या साईडला कुठून गेलं तेही सांगतो. एकच मिनिट थांबा. या ठिकाणीच होती ना ही 90ची लेवल. आपण हा 25चा बॉक्स कुठे गेला आपला? डिलीट झालाय का? ओके. डिलीट जरी झाला असेल तर आपण डबल ड्रॉ करूयात. लाईव्ह मार्केटमध्ये ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी पण सांगितलं इथे कसं तुम्हाला बाईंगचा ट्रेड भेटला होता किंवा भेटला असता. या ठिकाणी पण सांगितलं. त्यानंतर मी इथे पण सांगितलं. आता एवढे जर ट्रेड तुम्ही स्वतः अॅनालिसिस करून घेऊ शकता. ह्याच्यात असं नाही की मी वेगळं काहीतरी फॉलो करतोय, तुम्ही वेगळं काहीतरी मी तुम्हाला सांगतोय, असं नाहीये. जे आहे ते सगळ्यांना एकच सांगतोय. आणि सेम ह्याचा जर आपण बॉक्स घेतला ह्याचा 25% बॉक्स, तर एक गोष्ट मी इथे नोटीस केली होती की 90% पासून तरी गोल्डने सेलिंग द्यायला पाहिजे होती. इथे प्रॉपर बघा तुम्ही. आणि या 90% त्याच्यामुळे रिजेक्शन घेत होतं सकाळी, त्याच्यामुळे ही सेलिंगचा प्लॅन केला होता इथे. पण गोल्डने एक गोष्ट काय केली, की आधी तर रिजेक्शन दिलं, पण त्याच्यानंतर इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं वरच्या साईडला. वरच्या साईडला जसं इनकम्प्लीट स्ट्रक्चर होतं, तसंच मला एक गोष्ट समजली, की गोल्ड आता वरती जाणार आहे. त्याच्यानंतर मी हे पण सांगितलं होतं, की सेफ ट्रेडर C2C करा. ओके. पण जसं गोल्ड खाली आलं, हा बॉक्स जेव्हा तुम्ही वरून बॉडीपासून मार्क करणार आहात, भेटते का एंट्री बघा तुम्हाला. पिन पॉइंट एंट्री भेटते का 50% ला? भेटते. मग ही एंट्री तुम्ही का नाही कॅच केली? बाईंगची एंट्री. कारण मी तर ते शिकवलंय सगळ्यांना, की वरच्या साईडला जर पेंडिंग असेल आणि तुम्ही जर 25% ला जर बॉक्स लावला बॉडीपासून, तर 25% चा तर पिन पॉइंट तुम्हाला बाईंगचे ट्रेड बघायला भेटणार आहे. ह्याच्यात काही वेगळं आहे का असं, की जे मी स्वतः करतोय आणि तुम्हाला काही सांगत नाहीये? ओके. आणि सेम जिथून पण बाईंग आलेली आहे, आता जर विचार केला, तर आपली जी मोठी रेंज आहे, हे मी लिव्ह करतोय. जी पण आपली ही 25 ची रेंज आहे, म्हणजे 50% ची टोटल डबल रेंज, ती ब्रेक केलेली आहे. ब्रेक केल्याच्या नंतर जरी तुम्ही बघितलं असतं, आता मी हाच बॉक्स घेतला. जिथून पण सेलिंग येतीये, वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. इथे बघा. इथून सेलिंग येत होती. हा बॉक्स ठेवून जर मी वरच्या साईडला बघितलं, तर माझ्यासाठी बाईंगचा एरिया इथून होता. त्याच्यासाठी मी बाईंग दिली होती सकाळी. पण गोल्डने इथं गॅप ठेवलेला आहे प्रॉपर. गॅप ठेवून जर वरती जात असेल, तर आपण काय करतो? आपण बॉडीपासून मार्क करायचा आहे सेम बॉक्स. जेव्हा तुम्ही हा बॉक्स बॉडीपासून मार्क करणार आहात खालून, तर तुम्हाला वरती पिन पॉइंट 50% सेलिंगसाठी बघायला भेटणार आहे. आणि ह्याच्यावरती मार्केट गेलं का तेही बघा. या सगळ्या लेवल मी स्वतः रोज देतोय. आज पण दिल्या असत्या. पण जी घाई गडबड करतात ना, बाईंगचा ट्रेड द्या, सेलिंगचा ट्रेड द्या किंवा त्याच्यामुळे कधी-कधी होतं. असं आपण म्हणजे मान्य करायच्या त्या चुका. आणि आपण सगळ्या गोष्टी स्वतः सोबत मान्य करायच्यात. असं नाही की फक्त एकट्याने करायच्यात. हे तर पूर्ण आपल्या अभ्यासात आहे. पूर्ण कंडिशननुसार आपण काम करतोय. ठीक आहे. प्रॉपर इथून बॉडीपासून मार्क केल्याच्या नंतर नाही आणि हा सेलिंगचा ट्रेड मी दिलाच असता शुअर शॉट. कारण तुम्ही मागचे माझे सगळे मागचा आठवडा बघा, त्याच्या आधीचा आठवडा बघा, पूर्ण वीक बघा. कारण प्रॉपर जर तुम्ही इनकम्प्लीट स्ट्रक्चरवरती काम केलं, तर तुम्हाला ट्रेड भेटणारच आहे. आणि असे तुम्हाला सेटअप पण कुठे बघायला भेटणार नाही हेही सांगतो. फक्त कंडिशनवरती प्रॉपर काम करायचंय. आणि जिथून पण आता सेलिंग येते, हा जर बॉक्स मी इथून वरून वीकपासून लावला,
तर गोल्ड एक एक स्ट्रक्चर ब्रेक करत खाली जात आहे. आणि तसं पण मी आता डबल स्ट्रक्चर घेतलेलं आहे. तर मला 25% हा बॉक्स पण डबल घ्यायचा आहे. हा बॉक्स डबल घ्यायचा आहे मला, कारण ऑलरेडी मी डबल रेंज घेतलेली आहे अप साईडला. ओके. आणि समजा वरच्या साईडला जर कम्प्लीट स्ट्रक्चर असेल, वरून जर मी पासून हा बॉक्स लावला, तर एक एक स्ट्रक्चर बघा त्या साईडला खाली गॅप दिसतोय. गॅप असेल तर मी काय करणार आहे, सेम हाच बॉक्स उचलून मी खालून बॉडी पासून मार्क करणार आहे. जसा मी खालून बॉडी पासून हा मार्क करतोय, तर गोल्डने सेलिंग द्यायला पाहिजे होती ह्या 50% पासून, पण दिली नाहीये. इथं पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. इनकम्प्लीट असेल तर वरून समजा मी बॉडी पासून जर मार्क केलं, तर आता गोल्ड कुठून वरती जाते ते बघा. आणि इथे डबल हे पण तयार केलेलं आहे गोल्डने, डबल बॉटम. आणि फायनल लेवल पण आहे माझ्यासाठी. फायनल लेवल कशी आहे माझ्यासाठी हे सांगतो. हा बॉक्स जर मी इथे ठेवला, ही लेवल माझ्यासाठी फायनल आहे. ह्याच्या खाली गेलं तर मी सेलिंगची रेंज काढेल. आणि आता सध्या समजा मला काहीच समजत नसेल आणि ही सेलिंगची रेंज, ओके एक मिनिट थांबा सांगतो. हीच लेवल का मी धरली मागची पण सांगितलं. वरच्या साईडला इनकम्प्लीट आहे. खाली येत असेल तर जो पण पहिला बॉक्स असेल हा मोठा, त्याच्या 50% पासून गोल्ड वरती जाता. हा आपला बेसिक नियम आहे. आपली कंडिशन बेसिक आहे. पण समजा गोल्ड तरी पण खाली जात असेल, किंवा जो पण आता मी बॉक्स यूज करतोय हा, त्याला जर रिस्पेक्ट देत नसेल, समजतंय, तर मी काय करणार आहे, हे डिलीट करून मी एक सेलिंगची रेंज काढून बघतो की मार्केट काय करते. जिथून पण टॉप पासून पडत आहे तिथून 12-8.5 ची कॅन्डल आहे. हे बघा, ही रेंज काढली मी. आता रेंज काढल्याच्या नंतर मी टॉप पासून बॉटम पर्यंत ड्रॉ करतो, रेड लाईन पर्यंत. आणि एक्झॅक्टली इथं पण 50% सपोर्ट दिसतोय मला. पण मी सपोर्ट न बघता शिफ्ट होतो छोट्या टाइम फ्रेम वरती. ओके. फक्त सकाळी हे बघा तुम्हाला ट्रेड कसं सापडणार आहे ते मी दाखवतोय. तुम्ही कशी रेंज कुठून पण फिरवा, तुम्हाला ट्रेड कसं सापडतो ते मी दाखवतोय. जसं मी मगाशी शिकवलंय, किंवा इथून मागं पण जे शिकवलंय. खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर दिसतंय. पेंडिंग स्ट्रक्चर असेल तर आपण हा बॉक्स घेतो 25% चा, खालून बॉडी पासून मार्क करतो. जसं तुम्ही खालून बॉडी पासून मार्क करणार आहात, थोडंसं झूम करून बघा. एकदम वीक कोणती दिसते तुम्हाला खाली, ही वीक दिसते. त्याची बॉडी इथे खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. ओके. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही बॉडी पासून इथून मार्क करा किंवा इथून वरून मार्क करा तुम्ही, कारण एकदम खालची वीक जी पण लो मारलेला आहे कॅन्डलने, त्याची जरी तुम्ही बॉडी पकडली तरी पिन पॉईंट तुम्हाला सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतोय 50% ला. हा ट्रेड कोणी कोणी कॅच केलेला आहे. आणि आता गोल्ड वरती जातंय. जर ह्याच्या खाली सस्टेन झालं तर मग खाली जाऊ शकतो. ओके. हा ट्रेड कोणी कोणी कॅच केला इथून. मी कायम एक गोष्ट सांगतो की सेटअप जरी आपला भारी असला तरी त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं पण गरजेचं आहे. आणि रोज प्रॅक्टिस करायची, आणि रोज करता करता तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. 1 महिना, 2 महिना, 3 महिना प्रत्येक कंडिशन काढू शकता. 30 मिनिटावरती अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर 3 मिनिटावरती जाऊन बघायचं एक एक स्ट्रक्चर. आणि हेही सांगितलंय मी तुम्हाला, जरी तुम्हाला काही समजत नसेल, जसं की आत्ताच समजा तुम्ही ही रेंज काढली, बाईंगची रेंज काढली, वरच्या साईडला तुम्हाला काही समजत नाही की गोल्ड ऍक्च्युली करतंय काय, तर थोडंसं झूम आउट करून बघायचंय. मी कसं आता बघितलं की वरच्या साईडला पेंडिंग आहे, गोल्ड खाली येऊन हा जो बॉक्स आहे त्याच्या 50% पासून वरती जाईल. नसेल, तेही जमत नसेल तर फ्रेश रेंज काढायची एकदम टॉप पासून, जी की आता आपण काढलेली आहे. आणि हे रेंज काढल्याच्या नंतर पण आपल्याला पिन पॉईंटचा एक ट्रेड भेटला होता सेलिंगचा, हा ट्रेड. समजतंय का? तुम्ही कशीही रेंज काढा, तुम्हाला ट्रेड भेटणारच आहे. ह्याच्यात काही डाऊट आहेत का कोणाला? नाही. असतील तरी बिनधास्त विचारा तुम्ही, कारण खालच्या साईडला जरी इथे बघितलं तर हे 50% ला ब्रेक केलेलं असं आपण समजू. आणि सेम हा बॉक्स जर आपण खालून लावला तर वरच्या साईडला हा 50% ला इथून पिन पॉईंट सेलिंगचा ट्रेड होता. आणि सेम लेवलला गोल्डने इथे डबल टॉप डबल बॉटम तयार करून वरती जात आहे. हाच बॉक्स उचलून जर तुम्ही वरून ठेवलात तर तुम्हाला समजेल. इनकम्प्लीट दिसत असलं तरी पण मेन मोठी टाइम फ्रेम आपली काय सांगते. मग तुम्ही असं पण लेवलला हे पण गोष्ट करू शकता. समजा ही ग्रीन लाईन तुमच्यासाठी
तुमच्यासाठी आजचा जरी सपोर्ट असला आणि तुम्ही सेलिंगची रेंज जरी काढली आणि तुमच्यासाठी जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर खाली असेल तर तुम्ही कसं मॅनेज करू शकता हेही सांगतो. समजा तुम्ही बॉडीपासून हा बॉक्स लावला, वरच्या साईडला तुम्हाला इथे सेलिंगचा ट्रेड भेटतोय, त्याच्यानंतर वरच्या साईडला जर कम्प्लीट असेल, सेम 25% हा बॉक्स घेतलात तुम्ही, वरून वीक पासून लावलात असा, आणि जर गोल्ड ह्या बॉक्सच्या 50% ला जरी ब्रेक केलेला असेल, तर आपली कंडिशन काय सांगते? 50% ला ब्रेक केल्याच्या नंतर जर गोल्ड वरती जात असेल, तर हा जो पण काही छोटा बॉक्स असेल त्याच्या 50% पासून सेलिंग येते. ही आपली बेसिक कंडिशन आहे. तर मग तुम्ही काय करू शकता, इथे एक अशी एक लेवल मार्क करून ठेवू शकता. जर ह्याच्यावरती कॅन्डल सस्टेन झाल्या तर तुम्ही हा बाईंगचा ट्रेड होल्ड करायचा आहे. जर कॅन्डल ह्याच्यावरती सस्टेनच झाले नाही तर मग तुम्ही बाईंगचा ट्रेड का होल्ड करायचा आहे? समजतंय का सगळ्यांना? म्हणजे दोन्ही साईडनी सगळा विचार करायचा, एकाच साईडने बायस नाही राहायचं. समजतंय का? आणि गोल्डला जर वरती जायचं असतं तर गोल्डने ही जी सेलिंगची रेंज आहे त्याच्या 50% ला सुद्धा ब्रेक केलं नसतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या. आणि जरी आता ब्रेक केलेला असेल आणि डबल बॉटम जरी तयार केलेला असेल, तरी ही जी रेड लाईन मी दिसते इथं ह्याच्यावरती गोल्डने कॅन्डल सस्टेन करायला पाहिजेत. जर कॅन्डल सस्टेन केले नाही तर मग मी थांबणार नाही या बाईंगच्या ट्रेडमध्ये. ह्याच्यात काही डाऊट आहेत का कोणाला? आपण कसं एकदम टॉप पासून म्हणजे इथून आपण बघत बघत मग खालचा हा ट्रेड बघितला, इथून आपण बघून ही वरची लेवल बघितली, त्याच्यानंतर नाही खालची लेवल बघितली, एक्झॅक्टली गोल्ड कुठून काय करते त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि काल पण मी कम्युनिटी मेंबरला पण खूप काही गोष्टी सांगितल्या. तरी तुमच्या आत्ता काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा, आपण लगेच क्लिअर करू. बोला, माईक आहे ना तुमचा, अनम्यूट करा, तुम्ही विचारू शकता. सर मी जरा लेट आलो होतो. मला ते कालच्या स्ट्रक्चरचा थोडासा डाऊट होता. ते तुम्ही आता बहुतेक आधी क्लिअर केलंय. मी व्हिडिओ बघतो. पण तरी सांगू शकाल का नक्की एकदा? नक्की. कालचं स्ट्रक्चर कोणतं? एक मिनिट सांगतो. म्हणजे कुठून तुम्हाला समजलं 11 नाही ते कुठून ऑगस्ट इथूनच का 11 ऑगस्ट 7:30 डाऊन. ओके, आपण लगेच बघू. डबल स्ट्रक्चर घेतलं होतं, पण त्याला डबल स्ट्रक्चरला खाली 50% ला नाही आलं. तिथे मला माझ्या हिशोबाने ते हे होतं. हम्म. हे मी कम्प्लीट एकदम स्ट्रक्चर स्टार्टिंगला सांगितलंय. हे जे आहे ते एकदम क्लासच्या सुरुवातीला सांगितलंय मी. त्याच्यामुळे तुम्ही रिपीट पण बघू शकता. इथून बघा. सेलिंगची रेंज काढली. सेलिंगची रेंज काढल्याच्या नंतर ना थोड्या टाइम फ्रेम वरती जरी आपण गेलो, इथे खालच्या साईडला पेंडिंग दिसत आहे, हेच म्हणताय ना तुम्ही ते. हो. जेव्हा खालच्या साईडला पेंडिंग असतं आणि गोल्ड जर वरती गेलं तर हा जो पहिला बॉक्स आहे त्याच्या 50% पासून सेलिंग येते, आणि ती सेलिंग मी काल दिली होती प्रॉपर. आणि त्याच्यात पण तुम्हाला जर समजत नसेल आणि तुम्ही या 25% जर बॉक्स यूज केला, डे मध्ये 25% बॉक्स यूज करतो बरं, आणि त्याच्यात तुम्हाला कम्प्लीट इनकम्प्लीट असे स्ट्रक्चर शोधत राहायचे, बघत राहायचे, आणि मार्केट हे स्वतः तुम्हाला देणार आहे. तुम्हाला असं कुठं हे करायचं नाहीये. या ठिकाणी हा बॉक्स जर मी ते खाली ठेवला तर प्रॉपर 62 त्या 62 च्या खाली सस्टेन केलेलं आहे. केल्याच्या नंतर जर मी खालून हा बॉडी पासून बॉक्स मार्क करत आहे तर एक्झॅक्टली 50% ला ब्रेक केलेलं आहे ह्या बॉक्सच्या. जर खाली यायचं असतं गोल्डला तर गोल्डने ह्या 50% च्या इथूनच सेलिंग स्टार्ट केली असती. समजते? पण ह्या केसमध्ये जर 50% ला ब्रेक करून खाली येत असेल तर आपण काय करतो, जो पण आपण बॉक्स यूज केलाय त्या बॉक्सच्या 50% हा बॉक्स घ्यायचा आणि वरून फक्त बॉडी पासून मार्क करायचा आहे. वरून जसं तुम्ही बॉडी पासून मार्क करणार आहात त्या बॉक्सच्या 50% ला पिन पॉईंट तुम्हाला बाईंगचा ट्रेड बघायला भेटणार आहे. आणि हा ट्रेड मी दिलाच होता काल अपसाईडचा. आता किती तुम्ही कॅच केला ते तुम्हाला माहिती. एक्झॅक्टली गेला होता इथून. केलं होतं इन्स्टाला की हे असं का. हो. आणि जसं इथं थोडंसं मार्केट साईडवेज झालं असेल तसं काही लोकांचे पेशन्स संपले असतील, त्यांनी एक्झिट पण मारला असेल लगेच. पण जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली
हे सगळं साईडला करून जिथून पण बाईंग आलेली आहे तिथं जर हा बॉक्स ठेवला तर तुम्हाला 50% ला पण इथे गॅप दिसतोय. त्याच्यानंतर सेम तुम्हाला 75% ची लेवल पण ब्रेक दिसतेय. अशा एक एक लेवल तुम्ही ट्रॅक करत गेला तर तुम्हाला बरोबर वरती टॉप बघायला भेटेल. समजते? ओके. हाच बॉक्स परत तुम्ही इथून ठेवलात बॉडी पासून तर एक्झॅक्टली तुम्हाला कळेल. वरच्या साईडला पण रेजिस्टन्स आहे 50-75%. सेम बॉक्स वरून ठेवलात खालच्या साईडला तुम्हाला 75% ला बाईंग बघायला भेटेल. हा बॉक्स इथून ठेवला तुम्ही वरच्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल 50% पासून सेलिंग. कारण खालच्या साईडला मेन जे आपलं स्ट्रक्चर आहे ते इथे पेंडिंग आहे इथे या ठिकाणी. आता मी काय सांगितलं होतं की जर ह्याच्यावरती जर कॅन्डल क्लोज असेल किंवा मार्केट सस्टेन झालं त्या रेड लाईनच्या वरती तर मग तुम्ही अपसाईडचा विचार करू शकता. का करायचा विचार? कारण वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. ओके. जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. जेवढं तुम्ही सोपं राहणार आहात, सिंपल राहणार आहात. आपण ह्याच्यात काय कुठलं रॉकेट सायन्स करतोय का? नाही. आपण काय केलेलं आहे फक्त सेलिंगची रेंज काढली. सेलिंगच्या रेंज काढल्याच्या नंतर आपण जे पण हे स्ट्रक्चर होतं ते रीड केलं. पण महत्वाचं म्हणजे सेलिंगच्या रेंजच्या पण आधी गोल्ड बाईंगची रेंज इनकम्प्लीट ठेवून आले वरच्या साईडला. आणि आता हे फक्त तुम्ही मुवमेंट बघा. जर इथून शार्प मुवमेंट आली तर गोल्ड वरती पण जाऊ शकतो. फक्त या रेड लाईनच्या वरती कॅन्डल सस्टेन झाल्या पाहिजे. असं नको स्पाइक मारल्या आणि परत खालीच क्लोज केले असं नको व्हायला. आणि सेम आपण इकडे पण ड्रॉ केलेले आहे इथे. हे बघा. त्यामध्ये काय डाऊट छोटे छोटे तुमचे डाऊट असू दे तुम्ही विचारा म्हणजे आपण सगळेजण सॉल्व्ह करू त्याच्यावरती आपण बघूयात एक्झॅक्टली कसं काम केलेलं आहे. बोला. हा एक गोष्ट सांगतो. जर तुम्हाला सेफ ट्रेड घ्यायचे असतील तर फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघा. कम्प्लीट अजिबात बघू नका. इनकम्प्लीट असेल तर 25% बॉक्स तुम्ही बॉडी पासून मार्क करू शकता. तुम्हाला पिन पॉईंट अप साईडची एंट्री बघायला भेटेल. आणि सेलिंग साईडला पण सेम आहे. जर पुल बॅक आलाय असा खालून सेम बॉक्स घ्यायचा आहे हा. खालून बॉडी पासून मार्क करायचा आहे. तुम्हाला एक्झॅक्टली 50% ला इथे सेलिंगचा ट्रेड बघायला भेटेल. ह्याच्यासाठी इनकम्प्लीट स्ट्रक्चर पाहिजे. कम्प्लीट असेल तर मग तुम्ही स्वतः हे होताल कन्फ्युजन होताल. जसं की आता इथे मला फायनल माहिती आहे की आजच्यासाठी हाच सपोर्ट असेल. वरच्या साईडला इनकम्प्लीट आहे. भले माझे सकाळी 1-2 एसएल 3 एसएल गेले असतील. पण हा जर ट्रेड चालला तर माझा रिस्क रिवॉर्ड किती आहे? डायरेक्टली मला 400 पीस भेटतील. म्हणजे गॅम्बलिंग करण्यापेक्षा तर आपण खूप चांगलं काम करतो. हे कधीही लक्षात ठेवायचंय. आणि हेही सांगतो की हा ट्रेड जास्त लोकांनी होल्ड केलेला नसेल. कारण जेव्हा 1-2 एसएल हिट होतात तेव्हा सगळ्यांचं माइंडसेट जे आहे ते डायव्हर्ट होतं. ओके. ह्याच्यात काही डाऊट आहेत का? सर आताची लेवल 23-30च्या कॅन्डलने काढली आहे ना? अपसाईड. आताची जी लेवल आहे एकदम बॉटमची कॅन्डल पकडून काढलेली आहे. तीच 11 ऑगस्ट ही जी पण 23-30. हा ही जी पण बॉटमची कॅन्डल आहे ती पकडून काढलेली इथली 23-30 बरोबर. 12-4.5 काढून बघूत आपण एकदा. तरी तुमचे डाऊट काय असतील तर तुम्ही विचारा म्हणजे आपण त्याच्यावरती बोलूया. हॅलो. हा बोला. सर मी पहिल्यांदा तुमचा क्लास जॉईन केला आहे हा. तर हो. ह्या कॉन्सेप्टसाठी जे बेसिक काय बोलतात बेसिक माहिती पाहिजे ना म्हणजे काय तुमचं इनकम्प्लीट स्ट्रक्चर कसं काय आहे आणि याचं काही बेसिक व्हिडिओ आहे का तुमच्या युट्यूब चॅनलवर? बेसिक म्हणजे तुम्ही मागचे पूर्ण क्लासचे व्हिडिओ बघू शकता. ते त्याच्यात आपण बेसिक पासूनच सगळं शिकवलेलं आहे. एकदमच बेसिक नाहीये. पण बऱ्यापैकी तुम्हाला समजेल की सेटअप कसं काम करतो. तुमचे क्लासेस असतात का मेंटरशिप वगैरे कसं काय असतं का? हो आहे. मेंटरशिप पण आहे. तुम्ही फक्त हे मुवमेंट बघा. आता जी पण मी मुवमेंट दाखवत आहे ना तुम्ही 3 मिनिटावरती जाऊन बघू शकता मुवमेंट. आपली रनिंग मुवमेंट. कारण वरच्या साईडला पेंडिंग आहे तर गोल्डला वरती जाणंच आहे.
भले आपले सकाळी आता एसएल पण एक गोष्ट सांगतो, एसएल असे हिट झालेले नाहीयेत की गोल्डने आपल्या विरुद्ध जाऊन काम केलेलं आहे. गोल्डने प्रॉपर आपल्या कंडिशन मध्येच राहून काम केलेलं आहे. फक्त घाईगडबड करून आपण हाताने कुठेही ट्रेड घेतलेला आहे. ओके. सेम आपण आता जी लेवल काढली आहे ती पण बघा तुम्ही इथपर्यंत. ही पण लेवल बघा तुम्ही. 3 मिनिटावरती शिफ्ट होतो मी. सेम लेवल आहे ही जी मी इथून काढलेली आहे. आजचा जो लो आहे, लोची कॅन्डल पकडली, लेवल काढली. मला काय दिसतंय वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. इनकम्प्लीट असेल तर गोल्ड खाली येणार आहे. जो पण हा पहिला बॉक्स आहे त्याच्या 50% पासून बाईंग सेम आणि हेच बाईंग सुरू आहे. मार्केट पूर्ण कॅल्क्युलेटेड आहे. फक्त तुम्ही त्याच्यात कन्फ्युजन घेऊन करू नका. सर आता टार्गेट किती ठेवणार सर तुम्ही? याचं टार्गेट एकदम सोपं आहे. जो पण आपला 25% बॉक्स असेल तो मी लावणार आहे. त्याला जर ब्रेक केलं तर अजून एक्सटेंड करणार. पण महत्वाचं काय आहे माझ्यासाठी, इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे कमीत कमी गोल्डने इथे टच करायला पाहिजे या एरियाला. बरोबर. कमीत कमी इथे टच करायला पाहिजे. 44-15, 44-14. ओके. मेंटरशिप किती दिवसांचा असतो प्रोग्राम सर तुमचा? प्रोग्राम जोपर्यंत तुम्हाला डाऊट असतील तुम्ही तोपर्यंत जॉईन करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला लाईफ टाइम लर्निंग व्हिडिओचा ऍक्सेस पण भेटतोय त्याच्यात. कॅल्क्युलेटर इंडिकेटर भेटतंय. मग त्याच्यात तुम्ही सर्व बेसिक शिकवता का? कसं काय रेंज केलं, कुठून कुठलं टाइम फ्रेम पकडायचं पूर्ण का? हो, पूर्ण बेसिक त्याच्यात तुम्हाला शिकवतो मी. हा बॉक्स कुठून घ्यायचा, कसं ड्रॉ करायचं, स्ट्रक्चर कसं समजायचं. महत्वाचं काय आहे हेही सांगतो, की आपला सेटअप हा पूर्ण कॅल्क्युलेटेड मेथड आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं हे जे तुम्हाला दिसत आहे मी कॅन्डल टायमिंग टाकतोय, हे मी स्वतः तयार केलेलं आहे. हे मी कुठून कॉपी पेस्ट तर केलेलं नाहीये. आणि ते पण मी पूर्ण बॅक टेस्टिंग करून तयार केलेलं आहे. समजतंय? त्याच्यामध्ये 10 ते 12 फॉर्म्युले यूज केलेले आहेत. जेणेकरून एक्झॅक्टली आपल्याला कशा लेवल भेटतील याचा पण विचार केलेला आहे. सेम तुम्ही जर इंडिकेटर तुम्हाला दिसत असेल, मी क्लिक करतो या ठिकाणी बघा. मी ह्याच्या आधी जर माझ्या स्क्रिप्ट मध्ये गेलो तर तुम्हाला किती इंडिकेटर दिसत असतील, मी किती बॅक टेस्टिंग केली ह्याचा अंदाज तुम्ही घ्या. हे बघा 40-50 इंडिकेटर असतील. हे स्वतः स्क्रिप्ट तयार करून काम केलेली त्याच्यावरती बॅक टेस्टिंग केलेली आणि फायनल मग आपण ह्याच्यावरती ह्या सेटअपवरती काम करत आहोत आता. कारण जर मला रिझल्ट भेटत असेल तर मी पुढे शेअर केलेला आहे हा सेटअप. असाच तयार करून उगाच टाइमपाससाठी शेअर केलेला नाहीये. सर आताचा ट्रेड कसा प्लॅन केला एकदा सांगा ना. हा ट्रेड म्हणताय का तुम्ही? हो आताचा. सिंपल आहे. हे वरती मला इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसतंय. खाली येऊन गोल्ड डबल स्ट्रक्चर घेतलं ना तुम्ही? 50%. डबल स्ट्रक्चर घेतलं ना? डबल म्हणजे स्ट्रक्चर नाही घेतलेलं. मी एक गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जर मी 30 मिनिटावरती गेलो आता. 23-30 ची कॅन्डल ना? हो, मी तेच सांगतो. 23-30 नुसार जर बघितलं तर मी डबल स्ट्रक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे. पण जर मी असा विचार केला की गोल्डने इथून अपसाईडला रॅली केलेली आहे, डबल बॉटम तयार केलेला आहे आणि जी पण डबल बॉटमची कॅन्डल जरी मी सिलेक्ट केली अपसाईडची तरी मला एक्झॅक्टली हाच ट्रेड भेटतोय. आणि जरी समजा मी ही कॅन्डल सिलेक्ट केली नाही, एकदम लोची कॅन्डल मी सिलेक्ट केली जसं आपल्या नियमात आहे रूलनुसार. जेव्हा तुम्ही 23-30 ची कॅन्डल सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही डबल स्ट्रक्चर ड्रॉ करून हा ट्रेड एक्झॅक्टली पकडू शकता इथे. कारण मी सांगितलेलं आहे खूप वेळा की वरच्या साईडला पेंडिंग असेल, गोल्ड खाली येणार आहे. जो पण त्याच्या 50% बॉक्स असेल तिथून बाईंग येईल. आणि इनकम्प्लीट स्ट्रक्चरच्या वेळेस जर जेव्हा तुम्ही ट्रेड घेता तो तुमचा शॉर्ट ट्रेड असणारच आहे. समजते? ह्याच्यात काही डाऊट आहेत का कोणाला? इनकम्प्लीट मध्ये तर डाऊट नसायला पाहिजे. मी हे सांगतो कारण तुम्हाला डोळ्याने दिसतं तिथे गॅप ठेवलेला आहे मार्केटने. 23-30-11. हो. याच्या व्यतिरिक्त तुमची काही म्हणजे असू शकतात डाऊट, तुम्ही विचारा बिनधास्त. कारण एखाद्यासाठी हा नवीन सेटअप असू शकतो, त्याला काहीच कळणार नाहीये. तुम्ही विचारा. जसं 50% वरून बाईंग आली तसं ते 62 वरून किंवा 75 वरून पण येऊ शकते नक्की. बाईंग येऊ शकते. डबल बॉटम तयार करून पण येऊ शकते बाईंग. कारण की आता इथे 50 ला डबल बॉटम बनवलाय त्याने, राईट? बरोबर.
आणि इथे पण सिंगल रेंज आपण घेतो, पण वरच्या साईडला जर ब्रेक केलेला असेल तर आपण डबल रेंज घ्यायची आहे. डबल रेंज कशी घ्यायची आहे? सिंपल आहे असं. त्याच्यानंतर इंडिकेटर ऑफ करून जर आपण छोट्या टाइम फ्रेम वरती आलो तर हा ट्रेड बघा आता जो आपला फायनल आजचा अर्निंग ट्रेड असणार आहे. कारण गोल्डने कितीही इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवू द्यात ह्या ठिकाणी फायनल त्याला खाली येऊन हा जो त्याचा 50% चा बॉक्स आहे इथून बाईंग एकदा दिली पाहिजे. समजतंय? आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी मगाशी सांगितलं या ठिकाणी कसं गोल्डने बाईंग दिली, या ठिकाणी कशी सेलिंग दिली, इथे कशी बाईंग दिली, त्यानंतर इथे कशी बाईंग दिली. म्हणजे दिवसातून तुम्हाला किती ट्रेड भेटतात इनकम्प्लीट वरती याही गोष्टीचा विचार करा. ओके, तर ह्याच्यात जर काही कन्फ्युजन नसेल तर आपण थांबूया त्या ठिकाणी. ओके, तुमचे काही डाऊट असतील किंवा कम्युनिटीमध्ये यायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामला मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके, नक्की बोला. सकाळी जे आपले 2-3 झाले तुमचा आवाज थोडासा बारीक होते, मोठ्याने बोला नाहीतर रेंज मध्ये या. हॅलो, आता येतोय का आवाज? हा आता येतोय. सकाळी जे आपले 2-3 ट्रेड एसएल हिट झाले त्यामुळे थोडी सायकोलॉजी डिस्टर्ब झाली, पण आता तर ट्रेड मी घेतलाच नाही त्याच्यामुळे. मग तेच म्हटलं ना मी, जेव्हा पण तुम्ही एसएल घेता तेव्हा एसएल 4 ते 4.5 पॉईंटचा घ्या. टार्गेट घेताना पण असे टार्गेट घ्या की प्रॉपर तुमचं अकाउंट मॅनेज झालं पाहिजे. कारण मी हे गोष्ट नोटीस करतो आणि हे फक्त तुमच्यासोबत होत नाही एकट्यासोबत, हे प्रत्येकासोबत होतं. कसं होतं की जो पण ट्रेड घेईल त्याच्यात एसएल हिट होतील आणि जो ट्रेड आपण म्हणजे हे घेणार आहोत, विचार करणार आहोत किंवा आपल्याकडनं मिस झाला तो ट्रेड बरोबर चालतो. त्याच्यामुळे काय करायचंय, महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला जी पण तुमची लॉट साईज असेल सेम लॉट साईजने पूर्ण महिनाभर काम करायचंय. नाहीतर आज तुम्ही एका लॉट साईजने काम करताल, उद्या दुसऱ्या, परवा तिसऱ्या. जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर रोज सेम डिसिप्लिन असेल, सेम रिस्क रिवॉर्ड असेल. ओके, भले तुमचे इथं $3-4 गेले, $100 पैकी सांगतोय मी, इथे तुमचे $3-4 गेले किंवा $5, मी मॅक्सिमम $6 जरी पकडले, इथे $6 गेले, इथे $6 गेले, अजून समजा तुमचे $6 गेले असतील, टोटल $18 गेले, पण घेताना तुम्ही किती घेताय? तुमचं कव्हर तर इथंच झालंय, एका दिवसाचा माइंडसेट तुमचा इथेच रिकव्हर झालाय. ओके, हॅलो बोला. सर, आपली नेक्स्ट बॅच कधीपर्यंत सुरू होणार आहे? अपडेट चालू आहे आता, तुम्ही कोर्स जॉईन वगैरे करू शकता. जॉईन करू शकतो तुम्हाला बेसिक मी आधी क्लिअर करायला सांगतो, त्याच्यानंतर तुमची आपण मीटिंग घेऊया. ओके ओके ठीक आहे टेलिग्रामला मेसेज करा, तुम्हाला मी सांगतो, सजेस्ट शेअर करायला सांगतो ठीक आहे, डिटेल्स. सर तुमची सर शेवळवाडीमधून कुठली बोलतोय, तुम्हाला बघायची? बरेच मेसेज केले, तुमचा रिप्लायच नाही सर. तुम्ही मेसेज कुठे गेले? ते व्हॉट्सअपला केले सर, टेलिग्रामला पण केलं. ओके, एकदा कर, आपण भेटूयात नक्की. फक्त एवढंच की थोडंसं बिझी शेड्यूल असतं त्याच्यामुळे टाइम भेटत नाही, पण आपण भेटू नक्की. आणि सर नंतर युट्यूबवर तुला तुमची करतोय मी. किती व्हिडिओज बघायचे बेसिक अंडरस्टँड करण्यासाठी जवळ समजण्यासाठी? राहिला म्हणून म्हटलं सर, बाकी नाही काय. हो नक्की नक्की. हा बोला. परत मेसेज करतो सर तुम्हाला. हो नक्की. हा बोला. ठीक आहे सर. बेसिक व्हिडिओचं काय म्हटले होते? तुमची कुठले व्हिडिओज बघायचे थोडं दाखवू शकता का तुम्ही युट्यूबवर आता जर तुम्ही युट्यूबला गेलात तुम्ही लॉट रेंज ऑरेकल सर्च करू शकता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही लॉट रेंज ऑरेकल तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला हे चॅनल दिसेल आपलं लॉजिक ऑफ ट्रेडिंग ऑफिशियल. याच्यावरती जे पण तुमचे आताचे व्हिडिओ असतील क्लासचे ते तुम्ही बघा. जर तुम्हाला हे व्हिडिओ बघून असं वाटलं की आपला सेटअप चांगला आहे तर तुम्ही कम्युनिटीमध्ये या, कम्युनिटी जॉईन करा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बेसिक पासून पण भेटतील, इंडिकेटरचा पण ऍक्सेस भेटेल, त्यानंतर रोज लाईव्ह सेशन पण अटेंड करायला भेटतील. ओके. ओके. आणि ह्या सगळ्या व्हिडिओज बघायच्या ना बेसिक अंडरस्टँड करण्यासाठी? काय म्हटले? ह्या सर्व व्हिडिओ बघायच्या ना बेसिक समजण्यासाठी? म्हणजे एक गोष्ट सांगतो, जसं आता आपण क्लास घेतलाय तसेच क्लासचे व्हिडिओ हे आहेत. हा कालचा असेल, हा परवाचा असेल. मग
जसं तुम्ही आता क्लास अटेंड केलाय तसं जर तुम्ही मागचे व्हिडिओ काही थोडेसे बघितले तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी काही समजल्या किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा. आणि तुम्हाला एकदमच बेसिक पासून शिकायचं असेल तर तुम्ही मेसेज करा टेलिग्रामला. ओके. ओके. सेम आहे. सायकोलॉजी खराब होऊ देऊ नका. तुमचे जरी एसएल असेल तरी तुम्ही मॅनेज करा, प्लॅनिंग करा की तुम्हाला किती एसएल घ्यायचा आहे. $6 हॅलो. एसएल असेल तर टार्गेट पण तसंच घ्या. बोला. सर ज्याला बेसिक वगैरे सगळं माहिती असेल त्याला डायरेक्ट म्हणजे इंडिकेटरचा जो आपले स्ट्रक्चर मॅपिंग आहे ना, हम्म. ते जर शिकायचं असेल तर तरी पण तो बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स करावाच लागेल का? बेसिक टू ॲडव्हान्स मध्ये आपल्या सेटअप बद्दलच पूर्ण माहिती आहे. फॉरेस्ट काय असतं ओके, किंवा ओके. कॅन्डल काय असतात ह्याच्याबद्दल माहिती नाहीये त्याच्यात. ओके. डायरेक्ट आपलं स्ट्रक्चर मॅपिंग आहे. डायरेक्ट आपलं जे हो. इंडिकेटरचे ते स्ट्रक्चर म्हणजे मॅपिंग. ओके. आपल्या स्ट्रक्चर विषयी मी बेसिक शिकवलेलं आहे. असं नाही की फॉरेस्ट म्हणजे काय ओके, असतं, ओके. मग इंडियन हां, हां. मार्केटमध्ये लीगल आहे का ओके. इलिगल आपल्या आहे. स्ट्रक्चर पासून बेसिक टू ॲडव्हान्स ते आहे. हो, माहिती बरोबर, सगळ्यांना कळतं. बरोबर, ओके, ओके. बरोबर. ठीक आहे सर, सर. हां, ओके. ठीक आहे. कारण काय होतं त्याला बेसिक टू ह्याच्यामध्ये हम्म. खूप वेळ जातो ना त्यामध्ये. त्यामुळे विचारलं. बाकी काही नाही. नक्की. ठीक आहे. आता ज्यांनी पण सकाळपासून समजा जे पण काही एसएल घेतले असतील त्यांचा एसएल तर रिकव्हर झाला असतील. पण हे तुम्ही ट्रेड घेणार आहात, प्रॉपर माइंडसेट ठेवणार आहात त्याच्यानंतर. समजतंय? आणि तुम्ही स्वतः जरी जे पण मी शिकवलं आहे त्याचा अभ्यास करून जर तुम्ही स्वतः ट्रेड घेतले असते का या ठिकाणी बाईंग केली असती, इथे बाईंग केली असती, या ठिकाणी बाईंग तरी तुमचं लॉस झाला असतं किंवा एसएल तरी हिट झाले असते. समजतंय? आणि तसंही तुम्ही एक गोष्ट अजून पण नोटीस करा, 10 ट्रेड पैकी तुमचा एक जरी ट्रेड गेला तर त्याचा परिणाम तुमच्या माइंडसेटवरती अजिबात होऊ द्यायचा नाहीये. ओके. हा ट्रेड चालू द्या. वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामला बिनधास्त मेसेज करा. ओके. आपण थांबूया त्या ठिकाणी. हा व्हिडिओ मी शेअर करायला लावतो YouTubeला. ओके. ज्यांना पण त्या कम्युनिटीमध्ये ट्रेड यायचं असेल नक्की, नक्की, नक्की. ए प्लस तर या ट्रेड नंतर ट्रेड जर मिळाला तर शेअर करा ग्रुपमध्ये आपल्या. नक्की, 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 नक्की.